नमस्कार, मी सुशील परब आणि या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत। तर दरवेळीप्रमाणे मी आता एक असा ब्लॉग घेऊन आलो आहे जो आता चालला आहे आपला गणेश उत्सव 2025। तर त्यासाठीच आपण बोरवलीमधील ईस्टमधील गणपती बघणार आहोत आणि तुम्हाला एक या व्हिडिओमार्फत संदेश द्यायचा आहे की तुम्ही जाता लालबाग वगैरे अशा मोठमोठ्या गणपतींना तुम्ही दर्शन घ्यायला जातात गणपतीचे, नक्की जा। पण जिथे गर्दी असेल, जिथे चेंगराचेंगरी होत असेल, जिथे आपल्या आई बहिणींचं बरोबर म्हणजे मी बघितलं टीव्हीवरती आणि न्यूजवरती ढकलाढकली करतात अक्षरशः, तर तुम्ही अशा ठिकाणी जा जिथे गणपती पण खूप चांगल्या स्वरूपाचे आहेत, चांगलं त्यांचं डेकोरेशन पण चांगलं आहे आणि खूप काही व्यवस्थित आहे आणि विदाऊट चेंगराचेंगरी शिस्तीमध्ये आपण बाप्पाचं दर्शन घेऊ शकतो। आपल्या मनोकामना बाप्पाला सांगू शकतो, त्या आपल्या मनोकामना बाप्पा नक्की पूर्ण करेल आणि सगळे गणपती बाप्पा एकच आहेत। तर तुम्ही नक्की जा, सगळ्या लालबागच्या राजाला पण जा, सगळे राजा एकच आहेत। हे प्रत्येक गल्लोगल्ली आता जे राजा तयार होत आहेत, तर असं न करता आपला बाप्पा एकच आहे आणि आपला धर्म पण एकच आहे, हिंदू धर्म आहे, तर तो जपला पाहिजे। असं काही चुकीचं घडायला नको, तर तुम्ही त्याची दक्षता घ्या आणि व्यवस्थित बाप्पाचं दर्शन घ्या, चेंगराचेंगरी करू नका आणि व्यवस्थित दर्शन घ्या। तर चला, आज मी काही बोरवली येथील गणपती शूट केले आहेत, गणपती बाप्पा शूट केले आहेत, ते आपण बघूया या व्हिडिओच्या मार्फत। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला, तर हे आहे स्टेशन रोडचा गणपती, आपला बोरवली ईस्टला आहे हा। खूप छान अशी रोषणाई केलेली आहे आणि रात्रीच्या त्या अंधारात ती खूप उठून दिसते आहे। या लोकांनी बाहेरच असा एक देखावा केला आहे, हेलिकॉप्टर बनव क्राफ्टचं, आणि हुबेहूब हेलिकॉप्टरच वाटते ते, M730 नंबरचं। इंडियन आर्मी यांनी दाखवायचा प्रयत्न केलाय खूप छान असं। आणि हे वरती जिन्यांनी वरती चढून गेल्यावर हे जहाज बनवलंय, फायटर जहाज आहे, त्यावरती प्लेन देखील त्यांनी ठेवलेले आहेत, फायटर प्लेन तुम्ही बघू शकता। हे आपण आता बघितलं ते हेलिकॉप्टर खाली आहे, हे फायटर प्लेन वरती ठेवलेलं आहे जहाजावरती आणि खूप बारीक काम केलं याच्यामध्ये या मंडळाने। हे जे आपण गणपती बघतोय सगळे सुशील परब चॅनलवर, हे बोरवली ईस्ट मधलेच आहेत। शिड्या वगैरे पण दाखवल्यात, बारीक बारीक खिडक्या, त्यानंतर आतले रूम, कॉटेज वगैरे, एवढं बारीक डिटेलिंग केलं आहे। रडार वगैरे पण दाखवले, तुम्ही बघू शकता वरती। लाईफ जॅकेट्स वगैरे पण दाखवले। फायटर दुसरं प्लेन आहे, फायटर जेट। आणि त्याच्या पाठच्या साईडला भारत माता पण दाखवली आहे, आपल्या देशाचा अभिमान वाटावा असं हे काम केलेलं आहे। आणि समोरच हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र दिसत आहे आणि समोरच हे प्रवेशद्वार। तर आतमध्ये जाऊन आपण बघू गणेश मूर्ती आणि देखावा कसं काय यांनी केलंय। अतिशय छान असं मोठं मंडप आहे आणि गणेशाची मूर्ती खूप मोठी आहे, जवळपास 9-10 फुटाची असेल आणि अतिशय तेजस्वी असं बाप्पाचं रूप, सिंहासनावर विराजमान झालेला बाप्पा खूप सुंदर दिसत आहे। आकाशी कलरचं त्याचं पितांबर आहे आणि लाल कलरची त्याने शाल घातली आहे, पायात सुवर्ण पादुका
आणि आशीर्वादाचा हात देखील सुवर्ण दिसत आहे. खूप छान असं गणेशाचं रूप. आता आपण बघणार आहोत राजेंद्रनगर रहिवासी संघ इकडचा गणेशोत्सव. या मंडळाने देखील खूप छान देखावा प्रकट केलेला आहे. रोषणाई पण खूप छान आहे आणि मंडपावर 2 सिंह दिसत आहेत आणि वरती कळस दिसत आहे. असं खूप छान आणि आकर्षण त्यांनी हा देखावा उभा केलेला आहे. मंडप आणि हे प्रवेशद्वार. बाहेरून बघितल्यास असं वाटतं की काही मंदिरच आहे खरंखुरं. आणि आत ही गणेशाची प्रतिष्ठापना. छत्रपती शिवाजी महाराजांचं तस्वीर आणि अष्टविनायक त्यांनी तिथे ठेवले आहेत आणि सिंहावरती विराजमान असलेली ही गणेशाची मूर्ती खूप सुबक दिसत आहे. आणि दोन्ही साईडला मोर, मयुरेश असा हा मध्ये विराजमान झालेला मोरेश्वर. आणि आता आपण पाहणार आहोत बोरिवली ईस्ट मधलंच मंडळ आहे श्री वामनदेव प्रासादिक मित्र मंडळ यांचा. यांनीही खूप छान असं रोषणाई रोडला केलेली आहे. रात्रीच्या वेळेस ही खूप उठून दिसते आणि 4 रस्त्यावरतीही त्यांनी रोषणाई केलेली आहे मंडळाने खूप छान अशी. आता आपण त्यांच्या मंडपात जाऊ, श्रीचे दर्शन घेऊ. त्यांनीही छान असा मनोरा इथे रचलेला आहे. साधारणपणे लाल किल्ल्याचं छायाचित्रण हे दिसत आहे. आता आपण आत प्रवेश करू. लाल कलरचं स्ट्रक्चर यांनी आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खूप सुबक असं कोरीव काम, प्राचीन वास्तू वाटावी असं त्यांनी त्या मंदिरावरती कोरीव काम पण केलेलं आहे. आणि श्रीची मूर्ती खूप छान दिसते. श्रीची मूर्ती बैठी आहे. आणि झुंबर खूप छान दिसत आहेत आणि सुबक असा देखावा त्यांनी हा लाल किल्ल्याचा जणू देखावा करण्याचा प्रयत्न खूप छान केला आहे. तुम्ही पाहू शकता खूप बारीकीचं काम आहे आणि हा प्रवेशद्वार दाखवला आहे. हुबेहूब असं कोणता तरी जुनी पुराणे महलच जणू असा हा दरबार बाप्पाचा. आता आपण पुढचा गणपती बघू. हा आहे बोरिवली ईस्ट मधलाच अष्टविनायक मित्र मंडळ यांचा गणेशोत्सव. छान अशी रोषणाई मंडपात केलेली आहे आणि साधारणपणे गणपतीची मूर्ती ही बैठी आहे आसनावरती आणि खूप सुबक अशी दिसणारी मूर्ती मन वेधून घेते. हा गणेशोत्सव आहे वृंदावन टॉवरच्या बाजूचा बोरिवली ईस्ट मधलाच शंकराचं मंदिर आहे. तिथे रोज आरती होत असते.
आणि सुबक अशी गणेशाची मूर्ती. मूर्ती पाटावर बसलेली आहे मांडी घालून आणि पुणेरी फेटा गणेशाला घातलेला आहे आणि खूप छान असं त्याचं रूप मन मोहून घेतं. भरभरून आपल्याला आशीर्वाद देताना दिसत आहे. हे देवीचं मंदिरच्या इथेच एक मंडळ आहे, त्याचा गणेशोत्सव मंडळ. ही देखील सिंहासनावर विराजमान गणेशाची मूर्ती आहे. खूप छान अशी रोषणाई केली आहे आणि ढग दाखवले आहेत वरती. हे बोरवली ईस्ट मधलीच मेलडी माताचं मंदिर आहे. तर त्या गणेशोत्सवाच्या बाजूलाच होतं, तर मी दर्शन करून घेतलं आपल्या देवीचं. तिथे देखील लेफ्ट साईडला गणेशाची मूर्ती विराजमान आहे आणि राईट साईडला हनुमंताचं मूर्ती विराजमान आहे. तिथे दर्शन घेऊन मी पुढच्या गणपती पाहायला निघालो. आता आपण थोडे घरातले गणपती बघू. हे 2 गणपती आहेत. खूप आकर्षण असं आहे की खूप छान असं डेकोरेशन केलंय आणि दगडूशेठ हलवाईच्या स्वरूपात ही गणेश मूर्ती. हेही दुसरं घरातील गणपती आहे. खूप छान डेकोरेशन केले. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच आमचे नवीन व्हिडिओ येत राहतील. बाय बाय.